नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. कोकणातलीच मला वाटतं माझ्या आजीनी सांगितली होती. ते म्हणजे असं की एक गावात एक असा घर असतो, जो वर्षानुवर्ष बंद पडलाय. कोण कुत्रं तिथे भटकत नाही. पण पण जेव्हाही कोण तिथून जातं ना, त्याला नेहमी एकदम असं जेवणाचा सुगंध येतो. म्हणजे असं असतं ना, की एकदम मस्त चिकन बनवलंय, मस्त कोंबडी वडे तळले, तर असा सुगंध येतो त्या घरातून. नेहमीच असं एकदम खमंग, म्हणजे असं जेवणाचं, म्हणजे एकदम जेवण वगैरे बनतंय तसा सुगंध येतो. तर एकदा असंच झालं, कोणतरी बाहेरचं आलेलं, त्यालाही तो जेवणाचा एकदम खमंग वास आला. तो आतमध्ये गेला त्या घराच्या. आतमध्ये गेला आणि त्याने हाक मारली, "कोण आहे का घरी?" तर एक आजी आल्या घरी. तर आजीला बोलला, की "मी इथे गावात नवीन आलोय. तुमच्या इकडे मस्त एकदम छान जेवण बनलंय. तर काही मला पण द्या." तर आजी बोलल्या, "ठीक आहे, तू बस, मी आणते जेवण." आजी आतमध्ये जातात आणि एक भरलेला असं मस्त एक ताट घेऊन येतात कोंबडी वड्याचा. मस्त गरमागरम वडे असतात आणि रस्सा असतो, सुक्का चिकन असतो, घेऊन येतात. तो आजीला विचारतो, "आजी लिंबू नाही?" तर आजी बोलतात, "थांब, लिंबू आणते." तर मस्त लिंबूची वाट बघत असतो. 1 मिनिटं होतं, 2 मिनिटं होतात, 5 मिनिटं होतात. आजी काही येत नाही. 10 मिनिटं होतात. हा वाट बघून कंटाळतो आणि आतमध्ये जातो. बघतो तर आजी गेल्यात कुठे? तर जेव्हा आतमध्ये जातो ना, तेव्हा बघतो तर आजीनी त्यांचा हात 10 फूट लांब काढलाय आणि त्या लिंबूच्या झाडावरून लिंबू तोडतायत. आणि बघताच तो एवढा घाबरतो आणि तिथून पळून येतो. जेव्हा तो पळून येतो त्या मित्राला सगळं सांगतो, तेव्हा तो मित्र बोलतो, की ते घर गेल्या 20 वर्षापासून बंद आहे. तिथे एक आजी राहायचं, ज्यांना मागे-पुढे कोणी नव्हतं. तर त्यांना लोकांना जेवण वगैरे खाऊ घालायला आवडायचं आणि त्यांचंही असंच मृत्यू झालं वयानुसार. पण तेव्हापासून जेही लोकं तिथे भटकतात ना, त्यांना तिथे गेल्यावर नेहमीच असं नेहमीच असं जेवणाचं वगैरे वास येतो. तरी तशा टाईपची गोष्ट होती मला असं वाटतं राहुलची. पण मजा येते, अशाही गोष्टी ऐकायला मजा येते. तर जर तुमच्याही अशा गावी कोणत्या गोष्टी घडल्या असतील, जे तुमचे आजी-आजोबा सांगतात किंवा तुम्ही ऐकल्या असतील, ज्या आपल्याला माहिती आहेत, की ह्या काही खऱ्या घडलेल्या गोष्टी नाहीत, पण ऐकायला मजा येते. जसं माझे एक आजोबा गोष्टी सांगायचे, की त्यांनी भुताबरोबर कुस्ती केली होती आणि त्यावेळी मला एवढं मी असं आजोबांना एकदम असं शूरवीर मानायचो, की बापरे! भुताबरोबर कुस्ती करतात. पण नंतर मला माहिती पडलं, की नाही, नाही. हे असं काही नाहीये. म्हणजे असंच पकवायला काहीही बोलतात. पण तशा गोष्टी मजाही येतात. गाईज, ही जी पुढची गोष्ट आहे ना, ही एक रिअल इन्सिडेंटवर बेस आहे आणि ज्याही मुली वगैरे, स्पेशली मुली, ज्या आपल्या हिल रोडवरून किंवा एफ-सी रोडवरून असे कपडे घेतात ना, किंवा असे आपलं सोमवार बाजार लागतो, बुधवार बाजार लागतो, त्यातून असे कपडे घेतात ना, त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. तर ही स्नेहा नावाची मुलीची आहे. तिने जस्ट तिची 10वी कंप्लीट केली होती आणि तिचं आता कॉलेज 11वी चालू होणार होतं. तर तुम्हाला माहिती आहे, की जेव्हाही आपण कॉलेजला वगैरे जातो ना, तेव्हा आपली एक एक एक्साइटमेंट एक वेगळ्याच लेव्हलची असते, की आपल्याला चांगले-चांगले कपडे हवे असतात आणि म्हणजे सगळं काही एकदम टिपटॉप पाहिजे असतं. पण बजेट काही तेवढा नसतो. कारण आई-बाबा लिमिटेड पैसे देतात. तर तिच्याबरोबरही तसंच काहीतरी घडतं. तिचे आई-बाबा तिला पैसे वगैरे देतात आणि बोलतात, "ह्याच्यातच तुला जे भागवायचे ते भागव." तिच्या मैत्रिणीबरोबर जाते, कुलाब्याला मला वाटतं जाते आणि तिथे जाऊन ती अ, मला वाटतं काहीतरी बरेच असे 3-4 टॉप्स वगैरे घेते. तिला आवडतात आणि तिला एक कुर्ती आवडते तिथे. तर ती कुर्तीही तिथे घेते ती आणि ते घेते आणि एकदम खुश असते. कारण तिच्या कॉलेजला मला वाटतं 2 ते 3 दिवस असतात. तर ती पूर्ण प्लॅनिंग चालू असते, की पहिल्या दिवशी काय घालणार, कसं जाणार, असं तसं सगळे तिच्या डोक्यात आपले अ, विचार चालू असतात. ठीक आहे. तर येतो कॉलेजचा दिवस असतो. तर ती तिच्या फर्स्ट डेचं ओ-ओ-टी-डी डिसाईड करते, आउटफिट ऑफ द डे. तर ते विचार करते, मी ती कुर्ती आणली आहे ना, ती मी घालेन. म्हणजे एकदम येलो कलरची कुर्ती होती. तर झालं, पहिला दिवस येतो. तिने मस्त ती कुर्ती वगैरे घालते आणि आपल्या कॉलेजला जाते. पण ती कुर्ती घातल्याबरोबरच आहे ना, तिला खूप विचित्र वाटतं. कारण ती कुर्ती ना खूप थंड असतं. म्हणजे ती कुर्ती आहे ना, खूप अशी थंड लागते. म्हणजे असं असतं ना, की फ्रीझरमधून कोणीतरी काढलंय, तशा टाईपचं तिला फील येतं. तर ती विचार करते, की भाई आता पावसाळा सुरू आहे, आहे कसं वाटतं. पण ती इग्नोर करते. ती जाते कॉलेजला वगैरे जाते आणि पूर्ण दिवस आहे ना, तिला असं अनइझीनेस वाटतं, की म्हणजे असं होतं ना, की अँक्झायटी येते, की काहीतरी वाईट घडणार आहे किंवा एक भीती तिला सतत जाणवत असते पूर्ण दिवस. येते दमून वगैरे घरी येते आणि तिची आई पण शॉक असते, कारण तिचा पहिला दिवस असतो आणि ती काही ना एकदम चिड करून ती झोपून जाते. झोपून जाते, काही चेंज न करता, काही न खाता-पिता ती सरळ झोपून जाते. तर तर जेव्हा ती झोपलेली असते ना, तिला असं जाणवतं, की तिच्या मागे आहे ना कोणतरी आहे. म्हणजे तिच्या बाजूला, तिच्या ती बेडवर कोणतरी बसलंय. एक काळी आकृतीसारखी
तिला जाणवतं आणि तिच्या डोक्यावर आहे ना केसांवर एक हात फिरवते, एक प्रेमाने हात फिरवते आणि ते फील झालं तिला, लेजिट ते फील झालं आणि त्या क्षणी ती उठली, बघते तर समोर काहीच नाही आहे. काहीच नाही, तिला असं भास होतं. त्याला तिला वाटलं भाई काहीतरी आहे. ती आईला वगैरे सांगते. आई बोलते देवाच्या वगैरे पाया पड. ती स्वामींच्या वगैरे मठात जाते आणि त्यानंतर तिला थोडं बेटर वाटायला लागतं. ती गरम पाण्याने मीठ वगैरे टाकून अंघोळ करते. थोडं तिला बेटर फील होतं आणि 5-6 दिवसानंतर ती एका मैत्रिणीच्या घरी गेलेली असते. तर तिच्या इथे तिचे आई-वडील काहीतरी बडबडत असतात, की एक सेम इन्सिडेंट त्यांच्याही कोणत्या नातेवाईकाबरोबर झालेला. आणि त्यांनी कुठून तरी कपडे घेतले होते आणि त्याच्यात काहीतरी झालं होतं, की बऱ्याचदा असे बोलतात ना, की हे जे स्वस्तात कपडे आणलेले असतात, हे ठेल्यावर वगैरे विकतात ना इंडस्ट्री एरियामध्ये वगैरे, ते मेलेल्या माणसांचे असतात, स्मशानातून आणलेले असतात कपडे, तर तशा टाईपचं. तर आणि बरेच लोकं इव्हन ह्या स्वस्त कपड्यांमध्येही ब्लॅक मॅजिक वगैरे करतात. तर तसं काहीतरी. तर हे ऐकून ती खूप जास्त घाबरते. कारण तिला हे समजतं, की ज्या दिवशी तिने ती कुर्ती घातलेली, त्या दिवशी तिला तसं काही जाणवलं आणि ती कुर्ती तिने अशाच एक शेडी जागेवरून घेतली होती. तर ती तिला जाळून वगैरे फेकून टाकते बाहेर आणि त्यावेळी तिचं सगळं काही नॉर्मल होतं. कारण जोपर्यंत ती कुर्ती होती ना, तिच्या डोक्यात सतत एक चिड असायची. घरी खूप जास्त भांडणं व्हायचे, कलेश व्हायचे आणि तेव्हा ते फायनली कमी झाले. म्हणूनच आपण बोलतो ना, की आपण कुठूनही काही कपडे घेतो, तर जरा जपून. कारण प्रत्येक वेळी तुम्ही फक्त ते कपडे घेऊन नाही येणार. ते कपड्यांबरोबर दुसरंही काही येऊ शकतं. मंडळी ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या? हा एपिसोड कसा वाटला? प्लीज, प्लीज, प्लीज कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कसं होतं ना, की ज्यावेळी तुम्ही लाईक करता, कमेंट करता आणि ते हाईप बटन दाबता ना, त्यावेळी आपला व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचतो. तर मंडळी गेल्या 1 महिन्यापासून आहे ना, आपण खूप काही आपल्या कंटेंटमध्ये चेंज केलंय. तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरीज आणल्यात आपण. त्या स्टोरीज तेवढेच इंटरेस्टिंग बनवतोय. बऱ्याच स्टोरीजवर आपण रिसर्च करत असतो. माझी टीम रिसर्च करत असते आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. येणाऱ्या टाईमामध्ये अजून स्टोरीज आहेत, अजून अशा-अशा इन्सिडेंट आहेत. एवढे खतरनाक रिअल स्टोरीज आम्ही कलेक्ट करतोय ना, म्हणजे आपल्या भारतातल्या आहेतच, पण अजून बाहेरचेही आहेत, की ऐकून तुम्हालाही शॉक बसेल. तर खूप काही बेटर होणार आहे. हा जो फेज असणार आहे ना, हा भंकस फॅमिलीसाठी एक कंप्लीटली वेगळा फेज असणार आहे. कारण आता एक एक टर्निंग पॉइंट येणार आहे, जिथे आपण खूप जास्त इंटरेस्टिंग स्टोरीजवर फोकस करणार आहोत. ज्या स्टोरीज असतील ते एवढे एंटरटेनिंग असतील, की तुम्हाला ऐकायला मजा येईल. पण मला आहे ना तुम्हा सर्वांशी, आपल्या भंकस फॅमिलीची फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे. हे जे व्हिडिओज आहेत ना, ते बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते. अ, खूप जास्त आपण रिसर्च लागते, गोष्टी शोधतोय आणि जसं तुम्ही बघत असाल, की बहुतेक जे चॅनल्स आहेत ते एक-एक स्टोरीज वगैरे सांगतात. पण आपण एकाच पॉडकास्टमध्ये 3, 4, 5, 6 स्टोरीज असे मिक्स करून, कंबाईन करून सांगतात. कारण तुम्ही खूप लोकं आहेत ते Spotifyवर ऐकतात, आपल्या ऑफिस अवर्समध्ये ऐकतात, खूप लोकं टीव्हीवर लावून ऐकतात. आणि मी जेव्हा छोटे एपिसोड केले तेव्हाही असं होतं, की अजून मोठे करा. ह्या मोठे एपिसोड करण्यासाठी बराच रिसर्च लागतो. ह्या चेंजमुळे आहे ना, YouTube आपले व्हिडिओज जास्त लोकांपर्यंत पोहोचवत नाहीये आणि जास्त लोकांना आपले व्हिडिओज दिसत नाहीयेत. तर ह्याच्यात मला तुम्ही एक छोटीशी मदत करू शकता. ते म्हणजे एक हाइप बटन असेल, ते हाइप करा. व्हिडिओला कॉमेंट करा. प्रत्येक व्हिडिओ जो तुम्हाला दिसतो ना आपण, म्हणजे जोही व्हिडिओ जो तुम्हाला आवडतो, तुम्हाला असं वाटतं की त्या व्हिडिओनी जर थोडंही तुम्हाला एंटरटेन केलं असेल किंवा तुम्हाला त्यातलं काहीही आवडलं असेल, तर तुम्ही एक हार्ट कमेंट करू शकता किंवा जेही तुम्हाला वाटतंय ते कमेंट करू शकता. व्हिडिओला लाईक करू शकता. अजून लोकांपर्यंत पोहोचवू शकता. कारण कसं होतं ना, की त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एकदम फ्री आहेत. पण आपल्याला त्याने खूप जास्त मोटिव्हेशन मिळतं. अजून लोकांपर्यंत पोहोचतं. तर प्लीज गाईज सपोर्ट करा आणि आम्ही असेच अजून इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यासाठी आणत जाऊ. व्हिडिओ बघण्यासाठी मंडळी खूप खूप धन्यवाद आणि मी रिकी तुमची रजा घेतो. आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. काळजी घ्या. बाय. मंडळी जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.